भयमुक्त नशामुक्त अभियानास प्रारंभ. भयमुक्त नशामुक्त अभियानास प्रारंभ. सांगलीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. पहिल्याच दिवशी 700हून अधिक नागरिकांचे प्रतिकात्मक शस्त्र परवाना मागणी अर्ज. ज्येष्ठ नागरिक, महिला, खेळाडू अभियानात होणार सामील. जनतेतून भयमुक्त नशामुक्त अभियानाचे कौतुक तर प्रशासनावर व्यक्त केला रोष. वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वाने नावारूपास असलेला सांगली जिल्हा आहे. प्रत्येकाला अभिमान वाटावा, गौरव वाटावा असा सांगली जिल्हा सध्या नशाखोरीमुळे लयास चाललेला स्पष्टपणे दिसतो. सांगली जिल्ह्याची प्रतिमा मलिन होत असल्याचे दिसते आहे आणि म्हणून सामाजिक स्वास्थ्य, सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून भयमुक्त व नशामुक्त अभियान सुरू करण्यात आले आहे. सुरुवातीला अभियानाच्या माध्यमातून सर्व सामाजिक संस्था आणि राजकीय पक्ष यांनी एकत्रितरित्या सांगलीच्या ऐतिहासिक स्टेशन चौक येथून प्रशासनास जागे करण्यासाठी लक्षवेधी धरणे आंदोलन केले होते. प्रशासनाबद्दल सामान्य जनतेमध्ये असलेला रोष, त्याची जाणीव प्रशासनास व्हावी आणि नागरिकांनी आपलेही कर्तव्य समजून या आवश्यक असणाऱ्या अभियानामध्ये सामील व्हावं म्हणून जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे. आज सांगली येथील आमराई आणि छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम येथे नागरिकांना संरक्षणार्थ प्रतिकात्मक शस्त्र परवाना मागणी अर्ज देण्यात आले. पहिल्याच दिवशी तब्बल 700हून अधिक सजग नागरिकांनी अर्ज भरत प्रशासनाबद्दल तीव्र रोष व्यक्त केला. या अनोख्या अभियानाच्या माध्यमातून भयमुक्त नशामुक्त सांगली बरोबर बलवान, सुदृढ सांगलीसाठी तरुणांनी वज्रमुठ करीत अभियानात सामील होत असल्याचे सांगण्यात आले. तर अनेक महिला, तरुणींनी कौतुक करीत समाधान व्यक्त केले. ज्येष्ठ नागरिकांनी सुरक्षा आणि नशाव्यसनाधीनता याबाबत चिंता व्यक्त केली. पहिल्याच दिवशी या अभियानास प्रचंड प्रतिसाद मिळाला. पुढील संपूर्ण आठवडा वेगवेगळ्या भागात, ठिकाणी ही जनजागृती मोहीम अधिक गतिमान करीत असल्याचा विश्वास भयमुक्त नशामुक्त अभियानाच्या माध्यमातून निमंत्रकांनी केला आहे. ज्या नागरिक बंधू भगिनींना सदर मोहिमेत भाग घ्यायचा आहे त्याने आम्ही समाज माध्यमातून टाकलेल्या फॉर्म भरून आमच्याकडे पोच करावा असे आवाहन करण्यात येत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष मा. तानाजीराव सावंत. सांगली जिल्हा नागरिक जागृती मंचचे मा. सतीश साखळकर. भारत संचार निगम लिमिटेड BSNL सांगली जिल्ह्याचे सल्लागार समिती सदस्य मा. युसुफ उर्फ लालू मेस्त्री, मा. कुलदीप देवकुळे, मा. श्रीधर करणे, मा. सुरेश टेंगले, मा. अमर औरादे, मा. कुमार सावंत, मा. रोहित घुबडे पाटील, मा. स्वप्नील शिंदे, मा. सागर कोळेकर, मा. संग्राम पाटणकर यांच्यासह अभियानाचे प्रमुख निमंत्रक उपस्थित होते. सम्यक महाराष्ट्र न्यूजसाठी मी प्रमोद चिनके. अशाच नवनवीन बातम्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.